नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या विशयाचेर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल परतून एक फावट स्पश्टीकरण दिल्लें आसा की ग्रुप सी हे जे पोस्ट आसात ते स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडरूच भरतले म्हणून. एक बरी गजाल जाली की मुख्यमंत्री पॉलिटिकल प्रेशराक बो डावन जावंक ना आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या विशयाचेर मुख्यमंत्री ठाम आसात. आता स्टाफ सिलेक्शन कमिशन सरकारान कित्याक स्थापन केले तर नोकर भरती जी जाता, सरकारी नोकर भरती ती ट्रान्सपरंट पद्धतीन, पारदर्शक पद्धतीन, मेरिट बेस, गुणवत्तेचेर आधारित आणि विदाउट पॉलिटिकल फेवरेटिझम जावची म्हणून. आणि त्या खातीर स्टाफ सिलेक्शन कमिशनाची स्थापना सरकारान केली. आता ही एक बरी गजाल. आता पयरूच एडव्हर्टाइजमेंट पेपराचेर एक रिलीज झाली. ती एडव्हर्टाइजमेंट असली गोवा असेंब्ली लेजिस्लेचर आणि ताचे काय पोस्ट हे रेग्युलर पद्धतीन भरपाक लागून ही जायरात. म्हणून ही जायरात डायरेक्ट लेजिस्लेचरा कडल्यान ही भरती जातली अशें म्हणटा. या जायराती वयल्यानूय बरोच बोवाळ जालो. मडगावचो आवाज या संघटनेचे युवा फुडारी प्रभव नाईक हांणी या संदर्भात लेजिस्लेचर असेंब्ली सेक्रेटरीकूय निवेदन दिल्ले आसा की ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर जावची. जेन्ना प्रभव नाईक हांणी हो विषय उपस्थित केलो आणि आम्ही जेन्ना स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या ऑफिसराकडे या संदर्भातले स्पष्टीकरण मागले, तांचे म्हणणे आसा की स्टाफ सिलेक्शन कमिशन हे फक्त सरकारी डिपार्टमेंटाचीच भरती करपाक शकता. गव्हर्नमेंट, कॉर्पोरेशन, हेर एजन्सी ज्यो आसात ताची भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनाकडे ना. ओके, कायदो तसो आसा. आता सरकारी कॉर्पोरेशन, सरकारी एजन्सीज हांची भरती स्टाफ सिलेक्शन कमिशनाकडे ना हाचो अर्थ ह्या भरतीक ट्रान्सपरन्सी लागू जायना काय कितें? ह्या भरतीक मेरिट लागू जायना काय कितें? ही भरती फेवरेटिझमेचेर करपाचो विडोच सरकारान या आमदार मंत्र्यांक दिला काय कितें? म्हणटकूच ह्या कॉर्पोरेशनांक आणि हेर एजन्सींक जो पगार मेळटा, जी सबसिडी मेळटा, नाजाल्यार जो सरकारी पैशाचो आधार मेळटा, तो तुमच्या आमच्या लोकांच्या टॅक्सांतल्यान कलेक्ट केल्लोच पैसो तांकां मेळटा. मागीर अशें आसतना ह्या कॉर्पोरेशनांक आणि ह्या एजन्सींक स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या भायर दवरप हे कितपत योग्य? बरें, भायर तुम्ही दवरले. आता काल येदी व्हडली एडव्हर्टाइजमेंट रिलीज जाल्ली आसा. त्या एडव्हर्टाइजमेंटाच्या आधाराचेर कितलेशेच अनएम्प्लॉयड यूथ जे आसात ते या पोस्टांक लागून एप्लाय करतले. मागीर तुम्ही रिटर्न टेस्ट घेतले, इंटरव्यू म्हणून स्किल टेस्ट म्हणून तुम्ही घेतले आणि मागीर तुमकां जाय त्याच भुरग्यांक तुम्ही भरती करतले, कारण त्याचेर कंट्रोल कसलोच ना. आता तुमकां तुमच्याच भुरग्यांक जर घेवपाचे आसात जाल्यार अनएम्प्लॉयड युथाची एप्लिकेशन मागप, तांची एक्झाम घेवप, तांची स्किल टेस्ट म्हणून घेवप आणि निमणे आपल्या भुरग्यांकूच घेवप, ही फकाणां आनी कितली वर्सां चलतली हो प्रश्न मुखेलपणान आता म्हाका सरकाराक विचारसो दिसता. तुमकां जर अशा पद्धतीन तुमच्याच भुरग्यांक ह्या सगळ्या एजन्सीन जर घेवपाचे आसा, कॉर्पोरेशनान जर घेवपाचे आसा, जाल्यार मागीर ते पोस्ट एडव्हर्टाइजमेंट ताचेर खर्च, मागीर एक्झाम, स्किल टेस्ट हो खर्च आणि तुमच्या भुरग्यांक घेवपाक तुम्ही हे सगळी जी नाटकां करतात आणि अनएम्प्लॉयड युथाची जी फकाणां करतात ती म्हाका दिसता बंद जावपाची गरज आसा. तुमकां जर खरेंच दिसता की ही भरती मंत्री आमदाराक दिसता त्या भशेन जावची जाल्यार विधानसभेन कायदो तयार करपाचो अधिकार तुमकांच आसा. तुम्ही तसो कायदोच तयार करा की कॉर्पोरेशन एजन्सींक कांयच लागना. जे कितें त्या एजन्सीच्या नाजाल्यार कॉर्पोरेशनाच्या चेअरमॅनांक, डेप्युटी चेअरमॅनांक नाजाल्यार कन्सर्न मिनिस्टराक दिसता तांची भरती करपाचो पुराय अधिकार तांकां दिया. किमान अनएम्प्लॉयड युथाची फकाणां तरी तातूंतल्यान बंद जातली. कारण जे युथ ह्या पोस्टाक लागून एप्लाय करतात ते बाबडे पुरायपणान आपली ताकद थंय पणाक लायतात. हेटीन तेटीन भोंवतात, सगळीकडे वचोन बाबा आपल्याक नोकरी मेळची म्हणून पांयां पडटात आणि निमणे तुमकां जाय त्याच लोकांक तुम्ही घेतात. मागीर ह्या अनएम्प्लॉयड युथाची ही फकाणां तुम्ही आणि कितली वर्सां सुरू दवरतले हो तितलोच महत्वाचो प्रश्न आसा. मागीर ह्या नोकर भरतीक ट्रान्सपरन्सी लागना, मेरिटूय लागना, मागीर ती नोकर भरती तरी कसली? हाचो अर्थ सरकार म्हटल्यार तुमचे खासगी हे
तुमचो खाजगी कारभार थारता काय कितें असो प्रश्न स्वाभाविकपणान ह्या निमतान विचारचो पडटलो. म्हाका दिसता नोकर भरतीच्या बाबतीत जी फकाणां चालल्या ती फकाणां आता आमचो अनएम्प्लॉयड युथ हो सोसून घेवचो ना. एकीकडेन एका घरातल्या कोणाकूच नोकऱ्यो ना, दुसरी कडेन घरातल्या सगळ्या लोकांक नोकऱ्यो म्हटल्यार तुम्ही वेचून येयल्या उपरांत आणि तुमकां सत्ता मेळ्ळ्या उपरांत तुमकां ह्या गोंयची जहागीरदारी लोकांनी दिल्या काय कितें? कारण तुम्ही कायद्या नेमान सरकार चलोवपाक जाय. जे कितें कायदे आसात त्या पद्दतीन कारभार सरकारचो चलपाक जाय. पुणून मनमानी पद्दतीन जेन्ना ह्यो सगळ्यो गजाली चलतात तेन्ना त्या गजालींक जाप विचारप हे आमच्या दर एकल्याचे कर्तव्य थारता आणि म्हाका दिसता ते आमी करचे पडटले. नोकर भरतीच्या नावान हो सगळो जो बाजार सुरू आसा तो बाजार ताबडतोब बंद जावपाक जाय. आता हेल्थ डिपार्टमेंट हे पुरायपणान स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या भायर दवरला. ताचे पोस्ट विश्वजीत राणे स्टाफ सिलेक्शन कमिशना अंडर भरपाक दिना आणि तातूंतल्यान आता गोवा मेडिकल कॉलेज जावं नाजाल्यार हेल्थ डिपार्टमेंट जावं ते सगळे पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेजीस भरतात. आता कॉन्ट्रॅक्ट बेजीस जेन्ना रिक्रुटमेंट जाता त्या रिक्रुटमेंटाची तीच परिस्थिती, ताकाय ट्रान्सपरन्सी लागना, ताकाय मेरिट लागना आणि आपल्याक जाय त्या लोकांक कॉन्ट्रॅक्ट बेजीसाचेर भरले वयता. पुणून मागीर जेन्ना हेच भुरगे 5-5, 10-10 वर्सां थंय कॉन्ट्रॅक्ट बेजीसाचेर काम करतात तेन्ना मागीर त्यांच्या रेग्युलरायझेशनाचो विषय येता आणि त्यांच्या रेग्युलरायझेशनाकडे जेन्ना आमी ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड पळयतात तेन्ना तो हेर अनएम्प्लॉयड युथाचेर इनजस्टीस थाराना काय कितें? कारण तुम्ही फेवरेटिझम करून तुमकां जाय त्या लोकांक तुम्ही ऑन कॉन्ट्रॅक्ट बेजीस घेतात. ते भुरगे बाबडे 5-10 वर्सां थंय काम करतात आणि मागीर जेन्ना एक्च्युअल रेग्युलर पोस्ट भरपाचे जातात तेन्ना मागीर त्या भुरग्यांक भायर मारप आणि नव्या भुरग्यांक घेवप तो तांचेरूय इनजस्टीस आणि ही पुराय प्रक्रियाच पुरायपणान चुकीची. ही निव्वळ फकाणां जी अनएम्प्लॉयड युथाची जी आयज गोंयांत सुरू आसा ताका म्हाका दिसता खंय तरी फुल स्टॉप मेळपाची गरज आसा. ह्या सगळ्या अनएम्प्लॉयड युथांक आणि जे आपल्यार जाल्ल्या अन्यायाच्या बाबतीत जे आवाज काढतात त्या सगळ्यांक आमच्या भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया तांणी कॉक्रोच म्हटले. आम्ही तुम्ही सगळ्यांनी पळयले. मागीर ह्या भुरग्यांक कॉक्रोच जेन्ना तुम्ही म्हणटात त्या कॉक्रोचांची ही अवस्था केली कोणी? ह्या परिस्थितीन जर ते भुरगे वोगी रावन हो सगळो इनजस्टीस जर सहन करपाक लागले, सोसपाक लागले जाल्यार मागीर ताचेर आवाज कोणी काडचो? जाल्यार ताचेर आवाज काडपी जे सोशल एक्टिविस्ट आसात, जे पत्रकार आसात तेवूय कॉक्रोच अशें तांणी आपल्या विधानान म्हटला. अर्थात तांणी ताचेर स्पश्टीकरण केला ती गजाल वेगळी. त्याच ह्या सगळ्याच गजालींतल्यान कॉक्रोच जनता पार्टी म्हणून एक संकल्पना, एक विचार फुडें आयलो आणि त्या कॉक्रोच जनता पार्टीन जे 10 पॉइंट मॅनिफेस्टो आयज पुराय देशा मुखार जो दवरला तो जर पळयत जाल्यार खऱ्या अर्थान हे सगळे विषय जे युथाकडे, जे सिटीजनाकडे संबंधित आसात त्या विशयांचो आस्पाव हो आमकां तातूंत भितर दिसता. म्हाका दिसता गोंयांतल्या तरणाट्यांनी खरें म्हटल्यार जेन झी हे जर आमी पळयत जाल्यार जेन झी हो 29-30 वर्सां मेरेनचो युथ जाता. म्हणून आयज नोकरे खातीर जो गोंयकार भुरगो तळमळटा तो ऑलमोस्ट 40 क्रॉस जाल्लो आसा. ताका एप्लिकेशन करपाक सुद्धा 1 वरां सुद्धा अशी परिस्थिती आसा. अजूनही ताका नोकरी मेळोंक ना आणि तो नोकरे खातीर हे हायटीन ते हायटीन सगळीकडे भोंवता. आयज त्याची परिस्थिती अत्यंत बिकट जाल्ली आसा. सरकार प्रायव्हेट सेक्टरान काम करा, अमुक करा, तमुक करा अशी तत्वज्ञाना व्हडली सांगता, पूण ऑन ग्राउंड जर परिस्थिती जर पळयत जाल्यार ही परिस्थिती ह्या गजालींक फेवरेबल ना. ताची कारणां वेगवेगळी आसूं येत. ताची कारणाचोय केन्ना सरकारान सिरियसली रिव्ह्यू घेवंक ना, ताचेर सिरियसली डिबेट डिस्कशनूय करूंक ना. जेका जेचे जळटा ताका कळटा म्हणटात पळय तशी नेमकी परिस्थिती जाल्ली आसा. सो ह्या सगळ्या पुराय विशयाचेर गोंयच्या तरणाट्यांनी आता आवाज उठोवपाचो योग्य वेळ येयल्लो आसा. जे मंत्री, जे आमदार स्टाफ सिलेक्शन कमिशनाक विरोध करतात तांकां त्यांच्या मतदारसंघातल्या युथांनी जाप विचारपाची गरज आसा. आता ते युथ जर अशें समजतात की आमकां आमचो मंत्री ना जाल्यार आमदार नोकऱ्यो दितल्यो म्हणून गेल्यार म्हाका दिसता ते
युथ चुकतात तांणी आपल्या कॅपेबिलिटीचेर, आपल्या मेरिटाचेर, आपल्या कोतीचेर, आपल्या स्किलाचेर तांणी विश्वास दवरचो आणि बेज ऑन ही स्किल, हीज मेरिट ताका नोकरी मेळपाक शकता हे आता स्टाफ सिलेक्शन कमिशनान प्रूव्ह केल्लें आसा. आणि जे बाकीचे अनएम्प्लॉयड युथ आसात, ऑलरेडी सरकारी डिपार्टमेंटांनी 10,000 परस चड कॉन्ट्रॅक्ट बेजीस कर्मचारी काम करतात. फाटली 20, 25, 30 वर्सां हे कॉन्ट्रॅक्ट बेजीस काम करतात. कॉन्ट्रॅक्ट बेजिसाचेर काम करता करताच कितलेशेच जाण रिटायर्डूय जाल्ले आसा. ही इतली भीषण परिस्थिती आयज आसा, पूण त्या परिस्थितीचेर हे बाबडे कांयच उलोवपाक शकना, कारण तांकां भिरांत आसा तांच्या नोकरेच्यो आणि त्या खातीर ते नोकरेक रावून ह्या विरोधात उलोवपाक शकना. आयज ते मुकाट्यांनी मुको मार ते सोंसतात आणि तांची परिस्थिती आयज खरीच बिकट जाल्ली आसा. सरकारच्या अजेंडाचेर हो विषय खंयच आमकां दिसून येना. सरकार वेगवेगळ्या विशयाचेर उलयता, पूण ह्या सुमार 10,000 कॉन्ट्रॅक्ट बेजीस फाटली 10, 15, 20, 25 वर्सां काम करपी लोकांक रेग्युलर करपाच्या बाबतीत सरकारचो खंयच विचार आमकां दिसून येना. दुसरी गजाल, कॉन्ट्रॅक्ट बेजिसाचेर नव्यान भरती सुरूच आसात त्या कॉन्ट्रॅक्ट बेजिसाक लोकांक रेग्युलर करपाचो विषय पेंडिंग आसतना तुम्ही नवी कॉन्ट्रॅक्ट भरती करपाक कशी शकता, हो तितलोच महत्वाचो प्रश्न. पीडब्ल्यूडी लेबर कॉन्ट्रॅक्ट सोसायटी, आयज त्या कॉन्ट्रॅक्ट सोसायटीन ज्या भुरग्यांक तुम्ही थंय कामाक लायल्यात तुमच्या पॉलिटिकल फायद्या खातीर आणि तांची पुराय जीण, तांचे लायफ तुम्ही रुईन केल्ले आसा त्या सगळ्या गजालींतल्यान, आयज तांचो विषय हो थंयच पेंडिंग आसा आणि नव्यान 300, 350 पोस्ट हे परतून एक फावट पीडब्ल्यूडी लेबर कॉन्ट्रॅक्ट सोसायटी अंडर भरपाचे आता निर्णय सरकारान घेतला. हो कित्याक तर इलेक्शनां पावली काय लेबर कॉन्ट्रॅक्ट सोसायटी अंडर भुरग्यांक भितर घुसप, तांकां नोकऱ्यो दिवप आणि आपूण जिखून येवप, ही एक सर्रास पद्धत आता तयार जाल्ली आसा. म्हाका दिसता ही खंय तरी बंद जावची पडटली. तरणाट्यांकडे तुम्ही खेळो नाका, तरणाट्यांच्या लायफाकडे अशा पद्धतीची फकाणां करू नका, कारण हे लायफ जर तांचे पिड्ड्यार जायत जाल्यार ते परतून मेळपाक शकना. आणि त्या खातीर म्हाका दिसता गोंयच्या तरणाट्यांनी, गोंयच्या युथांनी आणि फक्त युथांनी न्हू तर त्यांच्या पेरंट्सांनी सुद्धा, कारण त्यांच्या पेरंट्सांक आपल्या भुरग्यांची चिंता लागून रावली आसा. तुमकां जर खरेंच दिसता की ह्यो सरकारी नोकऱ्यांचो बाजार बंद जावपाक जाय, सरकारी नोकऱ्यांच्या नांवान जी फकाणां आयज गोंयच्या युथाची सुरू आसात ती बंद जावपाक जाय, जाल्यार तुमकां सरकाराक सांगचें पडटलें इनाफ इज इनाफ आणि सोसू नजो. देव बरें करूं.